आपल्या हक्काचे जैत न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी संजय वसमे श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर या ठिकाणून आलेला आहे। आमच्या शाळेचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी या ग्रामामधून येतात आणि सध्या राष्ट्रीय स्तरावर इको क्लब अंतर्गत एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम चालू आहे। त्या अंतर्गत आपण आपल्या या परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या दर्ग्याच्या शेजारी त्यानंतर महापालिकेच्या आपल्या शाळेमध्ये आणि त्याच वेळेला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत। सगळ्यात मोठी गोष्ट यामध्ये अशी आहे की यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या मातांनी हे झाड लावायचं आहे आणि त्या झाडाचं संगोपन करायचं आहे। एक पेड़ माँ के नाम 2 अर्थ त्याच्यामध्ये आहेत। एक तर धरती मातेसाठी एक पेड़ आणि त्याच वेळेला घरातल्या मातेसाठी एक पेड़, अशा प्रकारे झाड लावणे। झाड लावल्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मातांनी आणि त्या मुलांनी किंवा मुलीनं ते झाड संगोपित करायचं आहे आणि हरित भारत आणि हरित महाराष्ट्र करायचं आहे। जवळजवळ 10 कोटी झाडं आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये लावायचे आहेत आणि त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही हे वृक्षारोपण करत आहोत। आणि कोंडी ग्रामातील जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत आणि ग्रामस्थ आहेत आणि पत्रकार बंधू भगिनी आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या महिला भगिनींच्या माध्यमातून आम्ही एक संदेश या पूर्ण जिल्ह्यातील लोकांना किंवा राज्यातील लोकांना आणि देशातील लोकांना देऊ इच्छितो की भविष्यामध्ये याची फार मोठी गरज आहे, नितांत गरज आहे। त्याची सुरुवात आता केली पाहिजे, तर भविष्यामध्ये आपल्याला एक चांगला देश आणि हरित देश आपल्याला निर्माण करता येईल। ही संकल्पना घेऊनच आम्ही आज वृक्षारोपण करत आहोत। ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ग्रामस्थाचे आणि सरपंच, उपसरपंच आणि सगळे कार्यकारिणी या सर्वांचे व आरोग्य विभागाचे तसेच जिल्हा परिषदच्या शाळेचे सगळ्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज किती झाडं लावली तुम्ही? आज आम्ही 22 झाडं लावलेली आहेत। 22 आणि 50 झाडांचं वितरण विद्यार्थ्यांमध्ये केलेलं आहे। ते मुलं घरी जाऊन आपल्या शेतामध्ये बांधावर वगैरे त्या वृक्षांचं रोपण करणार आहेत, जेणेकरून मुलांमध्ये एक संकल्पना रुजेल की आपण नुसतं म्हणतोय की उन्हाळा असह्य होतोय, पण ते आपल्याला जर थांबवायचं असेल तर आपल्याला वृक्षारोपणाकडे वळावं लागेल। आणि हे बीज शिक्षणाच्या माध्यमातूनच लहान मुलांवर जर आपण जोपासलं तर ही बुडं भावी नागरिक हे पर्यावरणाचं चांगलं रक्षण करतील। एक पेड़ माँ के नाम सगळे जे माझे लहान छोटे छोटे शालेय विद्यार्थी जे आहेत, आईचं महत्त्व आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि ही आई आपल्या या धरतीवर असते म्हणून सगळ्यात मोठी माँ धरती माँ। तर धरती माँ ही शांत पद्धतीने टिकवण्यासाठी, राहण्यासाठी झाडांचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना शाळेत शिकवलेलंच आहे, सगळ्यांना शाळेत माहितीच आहे। जिथं पर्यावरण चांगलं, जिथं वातावरण चांगलं, तो भाग सुदृढ सकस असा राहू शकतो आणि यासाठी या उपक्रमाची गरज होती। आणि जैन गुरुकुल शाळेने हा जो काही उपक्रम चांगला राबवलेला आहे, आम्ही आपल्याला ग्वाही देतो की आमच्याकडे जी काही 5-6 झाडं आता या ठिकाणी लावलेली आहेत, माझे जे सगळे कर्मचारी आहेत दुपारी जेवणानंतर रोज 1 बादली पाणी ते घालतील आणि या झाडांचं संगोपन करतील आणि येणाऱ्या पिढीला त्याची फळं चाकायला मिळतील। कारण काम आपण जरी केलं असेल तरी पुढच्या पिढीसाठी, पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी हा एक चांगला उपक्रम जो आहे, त्या माध्यमातून मी वैद्यकीय अधिकारी आणि माझा सगळा स्टाफ हा या झाडांची योग्य पद्धतीने जोपासना करेल, निगा राखेल। कारण माँ का नाम आम्ही ठेवलेलं आहे आणि या आईचं पालनपोषण करण्याची जबाबदारी जशी इतरांची आहे तशी वैद्यकीय अधिकारी किंवा माझा स्टाफ हे आमची सगळ्यांची आहे आणि आम्ही त्याचं योग्य पद्धतीने जतन करू आणि ही झाडं चांगल्या पद्धतीने वाढवू, जेणेकरून भविष्यात या ग्रामीण जनतेला, ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा होईल। लोक त्या झाडाच्या सावलीत बसतील, पाऊस वगैरे सुजलाम सुफलाम भारत देश होईल। या पद्धतीचं हे कार्य, या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।